वाशिमच्या शिरपूरमधील रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात बचावलाय। मात्र या घटनेनंतर शिरपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या रस्ते देखभालीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील मुख्य रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून याच खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे। दरम्यान याच मुख्य रस्त्यावरील एका खड्ड्यात दुचाकीस्वार पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना अचानक मोठ्या खड्ड्यात पडल्याचं दिसून येत आहे। सुदैवाने या घटनेत दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात बचावला। मात्र या घटनेमुळे शिरपूरमधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि खराब झालेला रस्ता यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मागील 7-8 वर्षापासून जैनाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन गावच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। या दुरावस्थेमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि त्यातच रस्त्याच्या लगत असलेला एक मोठा खड्डा, यामध्ये आतापर्यंत 2 इसम आपली दुचाकी घेऊन पडलेले आहेत। सुदैवाने त्यांना परिसरातील लोकांनी खड्ड्यातून काढून त्यांचा जीव वाचविला। अशा घटना भविष्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, पण मागील 7-8 वर्षापासून प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे। सदर रस्ता हा 700 मीटरचा असून त्याला दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे। जैनाची काशी, मोठी बाजारपेठ, मोठमोठे हायस्कूल, बँका, सर्व काही सुविधा गावात असताना मात्र रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे। यासाठी 7-8 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो निधी कुठून उपलब्ध करावा हे अजूनही स्थानिक प्रतिनिधींना उमगले नाही। त्यामुळे ही समस्या कायमच आहे। या संदर्भात कालच गावकऱ्याच्या वतीने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेण्यात आली असून त्यांनी याच्याकडे सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले आणि लवकरच गावकरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या भेटीला जाणार आहेत या समस्येबाबत। शिरपूर नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची ये-जा असते। त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या जीवघेण्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शिरपूरमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे। दादा, या रोडची समस्या आज गजानन महाराजच्या पालखी टाइमला इथं मुरुम टाकलं होतं। बस एक दिवस चांगला राहिला रोड, परत असं झालेलं आहे। इथला पूर्ण शासन झोपेले। शिरपूर जैनमध्ये वारंवार लोक पडत आहे। याच्यात काही चांगले लीडरही पडलेले, पण तरी सुद्धा या रोडाचं काम होत नाहीये। शिरपूरच्या मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार खड्ड्यात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रस्ते देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आता प्रशासन या जीवघेण्या खड्ड्यांची दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।